इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगर कॅम्प 3 वडोलगाव परिसरातील नागरिक दूषित पाण्याने त्रस्त झाले आहेत। नागरिकांना गेल्या 1 वर्षापासून दूषित पाणी येत आहे। कधी लाल कलरचं पाणी तर कधी जास्तच गढूळ पाणी तर कधी पाण्याला दुर्गंधित पाणी येते। असे पाणी येत असल्यामुळे वडोलगाव परिसरातील नागरिक आजारी पडत आहेत। नागरिकांना वारंवार विविध रोगराईला सामोरे जावे लागत आहे। लहान मुलं देखील आजारी पडत असून या परिसरात आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण होत आहे। वारंवार महापालिकेला अर्ज करून देखील अधिकारी येऊन बघून जातात, मात्र समस्येची कुठलीही दखल घेत नाहीत। तसेच निवडणुका आली की स्थानिक लोकप्रतिनिधी मत मागायला येतात, मात्र त्यानंतर गावातील प्रश्न सोडवण्यासाठी इथे कोणीच भटकत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। पाण्याची समस्या संपूर्ण गावामध्ये आहे। कमीत कमी 1.5 ते 2 वर्ष होत आले त्या समस्याला का वेगवेगळ्या कलरचा पाणी येतोय, कधी घाण पाणी येतोय, कधी मातीचा कलर असतो, तर कधी पाण्याला एकदम फेस येतोय जसं का साबणाचा पाणी, आणि कधी कधी तर एकदम मलमूत्रासारखा घाण वास येतो। पाणी दिसायला स्वच्छ असतो पण ते पाण्याला एवढा घाण असतो म्हणजे वास का माणूस पिऊ शकत नाही। अनेक गावातील लोक हे आजारी झालेत, लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम झालेला आहे त्याचा। कुणाला पोटाची समस्या, कुणाला म्हणजे पाण्यामुळे जे दूषित आजार होतात ते आजार अनेकांना झालेले आहेत। याचा पाठपुरावा गेली 1.5 वर्षापासून मी करत आहे। आपला मुख्य कार्यकारी अधिकारी बुडगे साहेब यांची देखील मी भेट घेतली होती। आपला जेव्हा आयुक्त साहेब होते आपले, त्या आयुक्तांना देखील मी भेटलो, त्यांना देखील पाण्याची समस्या सांगितली होती। त्यांनी देखील याच्यावरती त्वरित कारवाई करावी अशी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सांगितलं होतं। त्यांनी देखील होतं की आम्ही करू, आपला पाईपलाईन चेंज करण्यासाठी त्यांनी सांगितलं होतं, पण अद्याप 1.5 वर्ष होत आली पण पाण्याची समस्या आमची सॉल्व्ह झालेली नाहीये। इथं पाणी जसा घाण येतोय त्याच प्रकारे घाण पाणी येतोय। किती लोकवस्ती आहे एकंदरीत? साधारण इकडे 2 ते 3 हजार लोकवस्ती आहेत। त्यात लहान मुलांच्या जर आपण पाहिलं तर खूप म्हणजे मोठ्या प्रमाणात त्यांचे आजार होत आहेत। अनेकांना पोटाचे आजार झालेले आहेत का ज्याच्यामुळे त्यांना रोगराई पसरत चाललेली आहे, आणि हा वडोल गावातील नागरिकांच्या जीविताचा हक्क इथे धोक्यात आलेला आहे, त्यांच्या जीवनाचा प्रश्न निर्माण झालेला आहे। म्हणून आम्ही आता सर्वांनी एक ठरवलेलं आहे का येत्या 9 तारखेपर्यंत जर महापालिकेने आमच्या पाण्याचा प्रश्न जर सोडवला नाही तर आम्ही महापालिकेवरती 9 तारखेनंतर धडक मोर्चा आम्ही काढणार आहोत। पाणी येतंय फक्त वास येतो, नालीचा पाण्याचा एकदम घाण वास येतोय। आम्ही पाणी प्यायचं कसं, ते स्वयंपाक कसा बनवायचा, त्याच्यामध्ये घाण पुरा येतंय। लेकरं लहान नाही तर मोठे नाहीत, कुठे बी गेलं दवाखाना केलं म्हणतात, काय करणार आम्ही? आमच्यापाशी गरीबापाशी एवढा पैसा पाणी आहे का एवढा रोज दवाखान्यात नाही लेकरा बाळाली? कुणाला सर्दी होती, खोकला होतंय, कुणाचं घसे बसलेले येतं, कुणाचं काय बसलंय ते काय बघायचं। नगरसेवक येतात नुसतं मतदान करायसाठी, या आम्हाला मतदान द्या, पैसे देतात, कुणाला पैसे देऊन जातात, खाऊन बसतात। इथं काय पाण्यावर दखल देणार नाही, गलीमध्ये तोंड लावायना झाली। इलेक्शनच्या टायमाला गले बोळा उडका येते, इथं या म्हणा आता पाणी बघाय कसं लेकरं बाळाला कसे झाले तर बिमार पडायला लागलेत। रोज दवाखान्यात नेणार का आम्ही त्यांनी? इथं येऊन तुमच्या डोळ्या नेऊन बघा, तुमच्या घरच्या तरी पेतन का म्हणा असं पाणी? तुम्हाला नाही का लेकरं बाळा नाहीत का म्हणा असं बघा म्हणा गल्लीमध्ये आमच्या येऊन? किती दिवसापासून आम्ही वरडत, कुणी दखल देत नाही आमच्यावर। सारखं पाणी असलं लाल ते पाणी येते, आम्हाला एकदम खराब पाणी येते, आणि असलं जर पाणी पिले तर आमचे लहान लेकरं काय करणार? आजारीच पडते ना। तर मग असलं पाणी देण्यापेक्षा कुणीतरी ह्याच्यामध्ये दखल घ्यायला पाहिजे, बघायला पाहिजे। आजारी पडले तर ह्यांना बघणार कोण? सगळ्यांनी व्यवस्थित येऊन इथं बघावा। सगळं पाणी घाण, एवढा वास येतो त्या पाण्याचा, खूप म्हणजे खूप वास येतो ह्याच्यामध्ये। माझं सुदाम सुनीता माने। आम्हाला पाण्याची तकलीफ आहे इकडं, कधी लाल कलर येतंय, कधी संडासासारखं पाणी येतंय, कधी ह्याच्यासारखं गटरीतलं पाणी येतंय। झालं 1.5 वर्ष होऊन गेला आम्हाला। कळवलं होतं, नाही आलेले कोण। पिवळं पाणी येतं, काळं पाणी येतं, कधी मच्छी धुतल्यासारखं पाणी येतं, कधी कधी आम्हाला पाणीच येत नाही 2-2, 3-3 दिवस। आणि कोणाला आम्ही सांगायला गेलो तर फक्त तेवढे ते आतिश भाऊ येतात आणि तेवढंच अर्ज हे देतात, त्याच्यानंतर कोणी येऊन तोंड दाखवतात, नंतर सगळेच गायब होऊन जातात, पण परत कोणी येतच नाही रिप्लाय करायला त्याचं काय। आता आम्हाला ही 1.5 वर्षापासून समस्या चालू आहे।